नमस्कार मित्रांनो, आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे। आपल्या भारतातील बँकांचा इतिहास काय आहे त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत। तर बँकांची निर्मिती कशी झाली हे आपण बघूया। आधुनिक काळ ते आपला प्राचीन काळ। प्राचीन काळामध्ये काय झालं तर आपली मंदिरे होती, देवळे होती, त्यामध्ये काय करायचे लोक आपलं सोनं नाणं असेल काय पैसा असेल तो नेऊन ठेवायचं, त्याचा व्यवहार हे पुजारी बघायचे। तर असा आपला प्राचीन काळापासून बँकांचा इतिहास चालू झाला। तदनंतर काय झाले तर ब्रिटिश आले, इंग्रज आले, आपल्या देशावरती त्यांनी राज्य केलं आणि त्या राज्य करत असताना त्यांनी 1770 साली बँक ऑफ हिंदुस्थानची स्थापना केली। परंतु लोकांना याबद्दल एवढं काही ज्ञान नव्हतं, त्यामुळे ती बँक जास्त काळ काय चालू शकली नाही। तदनंतर काय झालं तर प्रेसिडेन्सी बँकेची निर्मिती झाली। त्याच्यामध्ये 3 बँका आहेत। त्याच्यात पहिली बँक आपण बघितली तर बँक ऑफ बेंगॉल। बेंगॉलची स्थापना कधी झाली तर 1806ला झाली। तदनंतर बँक ऑफ बॉम्बे आली। बँक ऑफ बॉम्बेची स्थापना 1840ला झाली आणि बँक ऑफ मद्रासची स्थापना 1843ला झाली। या तिन्ही बँकांचं एकत्रीकरण हे जानेवारी 1921ला झालं। जानेवारी 1921ला ह्या तिन्ही बँकांचं विलिनीकरण झाल्यानंतर त्या बँकेचं नाव आहे ते काय ठेवण्यात आलं तर इम्पिरियल बँक। ह्या इम्पिरियल बँकेचं आज आपण बघतो कशात रूपांतर झालं तर स्टेट बँक ऑफ इंडिया। स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना ही 1955 साली चालू झाली आणि स्टेट बँक ॲक्ट हा 1955लाच आहे। परंतु आपण जर बघितलं तर आपण नॅशनलायझेशन म्हणजे राष्ट्रीयकरण बँकाचं जे झालं ना, त्यामध्ये आपल्याला फक्त 1969 साली झालेल्या 14 बँकांचं राष्ट्रीयकरण माहिती आहे आणि 1980ला झालेलं 6 बँकांचं राष्ट्रीयकरण माहिती आहे। परंतु सर्वात पहिल्यांदा राष्ट्रीयकृत बँक कोणती असेल तर ती ही आहे की स्टेट बँक ऑफ इंडिया। असं आहे ह्या बँकांच्या राष्ट्रीयकरणाची सुरुवात। परंतु ह्यावरती कंट्रोल ठेवणारी एक मोठी बँक, मध्यवर्ती बँक असावी असं भारताला सतत वाटत होतं किंवा ब्रिटिशांना वाटत होतं। तर त्यामध्ये काय केलं होतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ लिहिला होता। त्या ग्रंथासाठी आपल्या देशामध्ये सेंट्रल बँक असावी ह्यासाठी ब्रिटिशांनी इंग्लंडमधून हिल्टन अँड यंग कमिशन पाठवलं आणि त्या कमिशननं प्रॉब्लेम ऑफ रुपी ह्या बाबासाहेबांच्या ग्रंथाचा अभ्यास केला आणि त्याच्यातून आपल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली। RBI ॲक्ट हा 1934चा आहे आणि रिझर्व्ह बँकेची स्थापना आहे 1 एप्रिल 1935 साली झाली आणि बँकिंग ॲक्ट कधी चालू झाला तर 1949ला। त्यावेळीच आपल्या RBIचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि तिला सेंट्रल बँक मानण्यात आलं।